नमस्कार. फक्त 15 मिनिटात तयार केला असा जाळीदार ढोकळा. तुटतोही लवकर आणि किती खुसखुशीत झालं हे तर दिसतच असेल. तर त्यासाठी मी इथं कुकरचा डबा घेतलेला आहे. माझ्याकडं तो डबा नाही आहे म्हैसूर पाक बनवण्याचा, तर इथं मी कुकरचा स्टीलचा डबा घेतला. त्याला थोडं तूप लावून घेते मी अगोदर. हे 1 वाटी बेसन पीठ घेतलं मी, तर चाळून घेतलेलं आहे पीठ. ह्याच मापाने ह्याच वाटीने मी परत माप घेणार. तर त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतली. ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने 2 वाटी तेल घेतलं. जे आपलं स्वयंपाकाचं तेल असतं वापरायचं, त्याला तूप पण टाकतात, पण मी तेलच घेतलेलं आहे टाकायला. आणि साखरेमध्ये मी 1/2 कप पाणी टाकलं. थोडं साखर भिजून गेली, ठेवायला उशीर झाला दुसऱ्या कामामुळं, त्याच्यामुळं ते पाणी वर आलं साखर पिघळून. तर आता ह्याला मोठ्या गॅसवरती 1 तारी पाक बनवायला ठेवते मी आणि दुसऱ्या गॅसवरती छोट्या गॅसवर तेल तापायला ठेवलं. तोपर्यंत इकडं साखरेच्या पाण्याला पण उकळी आली. पाक काही अजूक झालेला नाही. अजून 5 मिनटं त्याला उकळू देते. 5 मिनटं होऊन गेले. आता बघते त्याला पुन्हा तार येते का. तर 1 तारी पाक झालेला आहे तो. तार तुटायला लागली. तोपर्यंत गॅस थोडा बारीक करून घेते आणि पीठ टाकून देते. पीठ गाळूनच घेतलं होतं. एकसारखं चमचा फिरवावा लागतो, त्याच्या गाठ्या तयार नाही झाल्या पाहिजे. गॅस थोडा मीडियम केलेला आहे मी. 1-2 गाठ्या झाल्या होत्या, तर चमचा बदलून घेतला मी गाठ्या फोडण्यासाठी. तर त्याला उकळी आल्यानंतर तेल टाकलं. जे गरम करायला ठेवलं तेल, ते 1 चमचा तेल टाकून परत थोडं फिरवते. असं 2-2 मिनटाला 1-1 चमचा तेल टाकते मी, 1-1 पळी. एकदम सोपा वाटला करायला. मी सुद्धा पहिल्यांदाच केला, काहीच अवघड वाटला नाही करायला. त्याला असं तेल टाकून फिरवलं की त्याला जाळी सुटती. पीठ मी एकदम कोरडंच करून घेतलं. आता मी गॅस बंद करून जे भांड्याला तूप लावून ठेवलं होतं त्याच्यातच मी टाकलं. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. त्याला आल्हादच चमच्याने थोडंसं दाबते. जास्त जोर लावून नाही दाबायचं, आल्हादच दाबते आणि 1-2 मिनटं त्याला थंड करू देते. 2 मिनटं इतकं थंड झालं तर त्याला मी चाकूनी लागन त्या साईजचं कापून घेते, ज्या साईजच्या वड्या लागतात त्या. नंतर कडक झाल्यावर चाकू काही आतमध्ये जात नाही. तर त्याला फक्त 2 मिनटं थंड करून, तर आता हे 2 तास मी बाजूला ठेवलं होतं. त्याला 3 ते 4 तास लागतात, पण मी 2 तासातच त्याला काढते. त्याला बाजूनी थोडं चाकूनी कोरून घेतलं. तर आता मी त्याला ताटामध्ये ठेवून पलटी करून घेतलं. थोडा चुरा झाला, कारण 3 ते 4 तास लागतात त्याला सेट व्हायला, पण मी 2 तास पण पूर्ण होऊन नाही दिले. 1.25 तासात मी त्याला काढून घेतलं. तर वड्या पण अशा पटकन तुटतात आणि एकदम असा छान जाळीदार म्हैसूर पाक तयार झाला. त्याचा कलर पण किती छान आला. मी सुद्धा पहिल्यांदाच बनवला, पण खूप सोपा वाटला आणि झाला पण छान. फक्त त्याला सेट करायला आणखीन थोडा वेळ ठेवला असता तर अजिबात असा भुगा झाला नसता. कलर बी किती छान आला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.